नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स करतामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नावाप्रमाणेच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला फिजिक्स शिकायचं आहे. परंतु फिजिक्स हा विषय ज्याची ब्रांच आहे म्हणजे सायन्स, ऍक्च्युली त्याच्याविषयी पहिले आज डिस्कस करू की नेमकं सायन्स म्हणजे आहे काय. म्हणजे आज की पहिल्यांदा शब्द ऐकता सायन्स असं काही नाहीये. 9वी पासनं 10वी पासनं ऍक्च्युली सायन्सच्या दोन भागात विभागून तुम्ही अभ्यास करत आहात. त्याच्या पहिलेपासून सायन्सचा विषय होताच, परंतु स्पेसिफिक सायन्सचा अभ्यास हा 9वी 10वी मध्ये भर देऊन केला गेला आणि त्याच्याच रिस्पेक्टिव्ह 4 विषय इंट्रोड्यूस केले गेले. मग हा जो नेमका सायन्स आहे हे नेमकं आलं कुठून किंवा त्याचा उपयोग काय, त्याचं नेमकं नॉलेज काय, ह्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला पाहायच्या. साहजिकच सगळ्यात पहिला असा प्रश्न पडतो की व्हॉट इज मीन सायन्स. जनरली जर का तुम्हाला कोणी विचारलं की सायन्स म्हणजे नेमकं आहे काय, तर त्याचं सायंटिफिक आन्सर काय दिलं जाईल. तर सायन्सची कुठलीही प्रॉपर डेफिनेशन न सांगता प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार सायन्सची डेफिनेशन वेगवेगळी असू शकते, नो डाऊट. परंतु त्यातल्या त्यात एक बेसिक डेफिनेशन सायन्सची काय, तर सायन्स म्हणजे नेमकं आहे काय, त्याची डेफिनेशन अशी सांगते. सायन्स means it is an organized knowledge. सायन्स काय, त्या आन्सर आहे ऑर्गनाइज नॉलेज आहे. मग प्रश्न पडतो की व्हॉट इज मीन बाय ऑर्गनाइज. ऑर्गनाइजचा अर्थ होते सिस्टमॅटिक. म्हणजे असा तो शब्द आहे किंवा अशी ती ब्रांच आहे किंवा असा तो विषय आहे की ज्या विषयाचं नॉलेज हे सिस्टमॅटिक पद्धतीने अभ्यास केलं जाते. आता साहजिकच प्रश्न असा पडतो की सिस्टमॅटिक पद्धतीने म्हणजे कसं, ऑर्गनाइज पद्धतीने म्हणजे कसं. कारण की आतापर्यंत जे काही तुम्ही सायन्स शिकत आले, जो जो कुठला त्या सायन्सच्या बुकमध्ये एक्सपेरिमेंट तुम्हाला दिलेला असेल, तुम्ही शिकलेले असाल. भलाही तुम्ही शिकून जास्तीत जास्त एका लेक्चरमध्ये, 2 लेक्चरमध्ये किंवा 10 मिनिटं 5 मिनिटांमध्ये तो तेव्हा टॉपिक तुमचा कव्हर झाला असेल. शिकवणारे शिकला असेल आणि तुम्ही शिकला असेल. मग फक्त त्या 5-10 मिनिटापुरते सायन्स मर्यादित आहे का, किंवा त्या 5-10 मिनिटात एवढीच त्याची व्हॅल्यू आहे का. जसे केपलरचे 3 लॉ असतील, न्यूटनचे 3 लॉ असतील, जे तुम्ही मागे शिकलेल्या 10व्या वर्गात. फक्त काय तर न्यूटनने एवढे 3 लॉ दिले, पहिला लॉ काय, दुसरा लॉ काय, तिसरा लॉ काय. केपलरचे लॉ पहिला काय, दुसरा काय, तिसरा काय. जास्तीत जास्त एका लेक्चरमध्ये ते इंट्रोड्यूस होतात किंवा इंट्रोड्यूस करू शकतो. परंतु आपण जरी फक्त एका लेक्चरवरून जे शिकत चाललो, त्याच्या मागं खूप मोठा काळ गेलेला असते. तेवढ्या फक्त 3 ओळी लिहायसाठी त्याच्यावर केलेली मेहनत हे खूप प्रचंड असते, ज्याचा आपण अंदाजही करू शकत नाही. साधा रिसर्च करणं हे काही तोंडाची गोष्ट नाहीये. आणि रिसर्च केल्यानंतर जे लॉ ऍक्सेप्ट केल्या जातात तेच लॉ आपल्या बुकमध्ये असतात, तेच आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये असतात. ऍक्च्युली एखादा कुठलाही कन्सेप्ट मांडतो, थेरी मांडतो, एक्सपेरिमेंट मांडतो, त्याच्यासाठी काही सायंटिफिक मेथड लिहून दिलेले असतात. त्या सायंटिफिक मेथडच्या प्रोसिजर मधून गेल्यानंतरच ते थेरी पब्लिश केले जाते किंवा तो एक्सपेरिमेंट आपल्याला अभ्यासाला असते. आता ऍक्च्युली ते तर थोडी पुढची गोष्ट आहे जिच्यावर आपण डिस्कस करत आहोत की सायन्स म्हणजे नेमकं आहे काय. इट इज अन ऑर्गनाइज नॉलेज. ऑर्गनाइज म्हणजे काय, ते सिस्टमॅटिक नॉलेज. मग प्रश्न पडतो की सिस्टमॅटिकचा अर्थ काय. सिस्टमॅटिक म्हणजे एखाद्या गोष्टीचा प्रॉपर एक्सपेरिमेंटच्या रिस्पेक्टिव्ह केलेला अभ्यास, म्हणजे स्टेप बाय स्टेप केलेला अभ्यास म्हणजे सायन्स. मग स्टेप बाय स्टेप केलेला अभ्यास म्हणजे याचा अर्थ नेमका काय. जशा 3 ब्रांच आहेत, 3 शाखा आहेत ज्या आपल्याला इंट्रोड्यूस आहेत किंवा माहित आहेत. एक सायन्स, एक आर्ट आणि तिसरी कॉमर्स. आता मला नेमकं या ब्रांच बद्दल काही एवढं नॉलेज नाही किंवा तेवढं मला बोलायचं नाही. परंतु आर्ट आहे, आर्टमध्ये मराठी हा विषय जर का असेल तर तिच्यात कादंबऱ्या असतात, तिच्यात कविता असतात. मग त्या कादंबऱ्या असतील, त्या कविता असतील, ज्या लेख असतील, ते लेख म्हणजे त्या लेखकाचा, ते कविता म्हणजे त्या कविताची, त्यांचे ते काल्पनिक गोष्टी आहेत, त्यांच्या बुद्धीप्रमाणे मांडलेले ते गोष्टी आहेत. ते सगळं एखाद्या लेखकाने जर का कादंबरी लिहिली असेल तर ते कादंबरी म्हणजेच त्यानं त्याचे विचार प्रकट केले आहेत तिच्यात. अशा गोष्टी सायन्समध्ये चालत नाहीत की कोणी येईन आणि मनाला काही लिहून जाईल.
हे इथं पॉसिबल नाहीये. सायन्समध्ये त्याच गोष्टी इंट्रोड्यूस केल्या असतात की ज्याचा व्यवस्थित अभ्यास केलेला असते. म्हणून म्हटलं जाते की सायन्स काय, ते इट इज अन ऑर्गनाइज्ड नॉलेज. सगळ्यात सोप्यात सोपी डेफिनेशन आपण हे सध्या कन्सिडर करू की इट इज अन ऑर्गनाइज्ड नॉलेज. अन ऑर्गनाइज म्हणजे काय, तर सिस्टमॅटिक. परत सिस्टमॅटिक म्हणजे कसं, तर स्टेप बाय स्टेप केलेला अभ्यास, दॅट इज कॉल्ड एज सायन्स. मग प्रश्न असा पडतो की नेमका सायन्स शब्द आला कुठून. आतापर्यंत 9वी 10वीत असेल लॅटिन किंवा ग्रीक असे 2 शब्द तुम्ही ऐकले असतात की सायन्स मधले बहुतांश शब्द हे एक तर लॅटिन मधून आणले किंवा एक तर ग्रीक मधून आणले. तसाच आपला सायन्स हा शब्द आलाय लॅटिन मधून. लॅटिन मध्ये सायन्सला म्हणतात सायंटिया, आणि या सायंटियाचा अर्थ होते टू नो. कोणाबद्दल पाहायचं आहे आपल्याला, तर सायन्स बद्दल. सायन्स शब्द आला कुठून, तर लॅटिन मधून. लॅटिन मध्ये सायन्सला काय म्हटलं जाते, ते सायंटिया, आणि सायंटियाचा अर्थ काय होते, टू नो. ऍक्च्युली सायन्स हा शब्द काही एखाद्या इंग्लिश डिक्शनरी मधला नाहीये, तर तो लॅटिन मधला शब्द आहे. ते तशा बऱ्याचशा गोष्टीला लॅटिन मध्ये काही ना काही वेगवेगळे शब्द आहेत. तसंच यातला हा, जसं आयरन, पण पिरियडिक टेबल मध्ये आपल्याला फेरस Fe लिहितो आपण त्याचा सिम्बॉल. मग आता हा जो आयरन शब्द आहे हाही परत इंग्लिश भाषेत नसून तो कुठल्या तरी दुसऱ्या भाषेतून आलेला आहे आणि तो इंट्रोड्यूस केलेला आहे पिरियडिक टेबल मध्ये. तसाच सायन्स हा शब्द लॅटिन मधून आलेला आहे, त्याला म्हटलं जाते सायंटिया, आणि सायंटियाचा अर्थ होते टू नो. मग ऍक्च्युली सायन्स हा लॅटिन मधून आलेला शब्द आहे, पण आपल्या संस्कृतीनुसार जेवढा आपला काळ मागे जाईल तसं लक्षात येईल की आपल्या पहिलेच्या काळात संस्कृत हे भाषा प्रचलित होती. संस्कृत भाषेत बरेचसे ग्रंथ वगैरे आढळतात. मग आपल्या इकडे नेमक्या याला काय म्हणतो, ते ज्या भाषेत आपण शिकत होतो त्या संस्कृत भाषेत मध्ये सायन्सला म्हणतात विज्ञान. आणि याच्यासोबत आणखी एक जुनी म्हणजे अरेबिक भाषा, अरब मध्ये याला म्हणतात इल्म. या तिन्ही शब्दाचा, इल्म असो, विज्ञान असो किंवा सायंटिया असो, या तिन्ही शब्दाचा अर्थ तो एकच होते, आणि तो म्हणजे कोणता, तर आन्सर आहे टू नो. म्हणजे या सायन्सचे वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळे नावं असू शकतात, परंतु कन्सेप्ट मात्र एकच आहे. सायन्स म्हणजे काय, की इट इज अन ऑर्गनाइज्ड नॉलेज. अच्छा, तर आता बोलताना आपण पाहिलं की स्टेप बाय स्टेप केलेला अभ्यास म्हणजे सायन्स म्हटले जाते. मग या सायन्सचं नेमकं एवढं काम काय आहे, किंवा या सायन्स कशासाठी इंट्रोड्यूस केल्या जाते, याचा उपयोग काय आहे, याची अप्लिकेशन काय आहे. तर बेसिकली सायन्स हा एक्सप्लोअर करते. कशाला एक्सप्लोअर करत आहे, तर निसर्गाला एक्सप्लोअर करते. म्हणजे आपल्या सहित आपल्या आजूबाजूला ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास जिच्यात केल्या जाते त्याला सायन्स म्हणतात. म्हणजे सायन्स काय करत आहे, त्या आन्सर आहे निसर्गाला एक्सप्लोअर करत आहे. ऍक्च्युली निसर्गाला एक्सप्लोअर करणे म्हणजे नेमकं आहे काय, तर निसर्गाला एक्सप्लोअर करायसाठी त्याच्या मागे काही ना काही पहिले एक्सपेरिमेंट करावं लागतात, आणि केलेल्या एक्सपेरिमेंट वरून आपण नंतर पुढे प्रेडिक्ट करू शकतो, भाकीत करू शकतो. आता हे नेमकं एक्सप्लोरिंग, एक्सपेरिमेंटिंग किंवा प्रेडिक्शन हे जे 3 शब्द आता यूज केलेले आहेत, हे तिन्ही शब्दाचा यूज आपण सायंटिफिक मेथड मध्ये नेमका प्रॉपरली कसा घेतला जाते ते पाहू. मग जो पुढचा कन्सेप्ट येते किंवा सायन्स बद्दल ज्या 3 गोष्टीच्या नुसार आपण अभ्यास करतो, त्या 3 गोष्टी नेमकं नाव काय, कोण्या गोष्टीने इंट्रोड्यूस केल्या जातात. तर सायन्सचा एक प्रॉपर पद्धतीने अभ्यास केला जाते त्याला म्हटलं जाते सायंटिफिक मेथड. म्हणजे जो कुठला एक्सपेरिमेंट आपल्या बुक मध्ये राहणार आहे, ज्या कुठल्या थेअरी मांडल्या गेलेल्या असतात, ते एका सायंटिफिक मेथडच्या रिस्पेक्ट आपल्यापर्यंत आलेले असतात किंवा आपल्या सिलेबस मध्ये इंट्रोड्यूस केलेले असतात, किंवा सायन्सने ते अप्लाय केलेलं असते. त्याच्या मागे सायंटिफिक मेथड नावाच्या 6 स्टेप्स आहेत. त्यातली एक स्टेप पार करून जर काय सगळ्याच्या सगळ्या गोष्टी घडल्या किंवा हे स्टेप पार करत करत जर का सगळ्या सक्सेसफुली झाल्या तर आणि तरच तो पुढे एक्सपेरिमेंट केल्या जाते किंवा ते थेअरी मांडल्या जाते. मग आता नेमकं सायंटिफिक मेथड आहे काय किंवा कशासाठी उपयोगात होते, तर सायंटिफिक मेथड हे निसर्ग समजून घेण्यासाठी फार जास्त उपयोगात केल्या जाते. मग निसर्गाला समजून घेण्यासाठी सायंटिफिक मेथडचा उपयोग हा म्हणजे निसर्गाला समजून घेणे,
निसर्गासोबत एकरूप होणे, त्यांना दिलेल्या गोष्टीवरून काहीतरी प्रेडिक्शन करणे, प्रेडिक्शन म्हणजे भाकीत करणे, आणि त्या प्रेडिक्शनच्या रिस्पेक्टिव्ह ज्या कुठल्या आपल्याला सुधारणा करता येतील त्या सुधारणा करणे, या सगळ्या प्रोसिजर हे फक्त सायन्सच्यानं होऊ शकतात. म्हणजेच काय की जर का एखाद्या गोष्टीवर मी फोर्स अप्लाय केला तर तो ऑब्जेक्ट किती दूर जाऊ शकेल हे मी सांगू शकतो. का बरं? कारण की मी किती प्रमाणात फोर्स अप्लाय केला हे मी तिच्यावर मेजर करून ते सांगू शकतो की बा एवढं मोठं फोर्स अप्लाय केलाय, मधात एवढा रेझिस्टन्स आहे, या रेझिस्टन्सला क्रॉस करून तो काहीतरी एनर्जी लूज करणार आहे, आणि एनर्जी लूज झाल्यानंतर त्याच्यावर जे वर्क केलेलं आहे त्याच्या रिस्पेक्टिव्ह किती दूर जाईल याचं कॅल्क्युलेशन मी सध्या करू शकतो. पण हे कॅल्क्युलेशन करणं कधी पॉसिबल होते? ज्या वेळेस माझ्याजवळ कुठला तरी एक फॉर्म्युला असणार आहे, आणि हा फॉर्म्युला आला कुठून? जेव्हा मी काहीतरी ऑब्झर्व करतो आणि ऑब्झर्व करून काहीतरी एक्सपेरिमेंट करतो. म्हणजे सायंटिफिक मेथड ह्या टोटल 6 आहेत, आणि 6 सायंटिफिक मेथडच्या रिस्पेक्टिव्ह सायन्स हा एक्सप्लोर होते, सायन्स हा आपल्यासमोर मांडल्या जाते. मग नेमक्या त्या मेथड कुठल्या कुठल्या ते पाहू. ऍक्च्युली हा शब्द तुम्ही जो पहिलेपासून ऐकत आला त्याच्यापासून फार बेसिक नॉलेज घ्यायचा आपण प्रयत्न करतो. जसं 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 आपला सिलेबस पुढे जाईल तसं तसं आपल्या पुढच्या गोष्टी इंट्रोड्यूस केल्या जातात. ज्यातला आपण सायंटिफिक मेथड हे गोष्ट सध्या लर्न करणार किंवा शिकणार. सायंटिफिक मेथड मधला सगळ्यात पहिला पॉईंट दॅट इज सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन. सायंटिफिक मेथड म्हणजे सायन्सला अभ्यास करायसाठी ज्या मेथड आखून दिलेल्या आहेत तेच टोटल 6 आहेत. त्यातला पहिला पॉईंट कॉल्ड एज सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन. कुठल्याही गोष्टीचं सायन्सचा सगळ्यात पहिला रूल आहे की ज्या कुठल्या गोष्टी घडत असतील त्या गोष्टीचं पहिल्यांदा सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन केलं गेलं पाहिजे. आता फार दूर कशाला, आताच दीड महिना पहिले न्यूज जर का तुम्ही ऐकली असेल तर लोणार सरोवराचं पाणी हे गुलाबी कलरचं झालं होतं, लालपट गुलाबी कलर. मग प्रश्न असा पडते की आतापर्यंत हे पाणी हिरवाटसर कलरच होतं, थोडाफार हिरवा कलर होता त्याला, पण आता हे नेमकं गुलाबी कसं काय झालं किंवा रेडिश कसं काय झालं, नेमकं त्याच्या मागं कारण काय? त्याच्या मागं वेगवेगळे पहिल्यांदा अंदाज बांधले गेले. काही लोक काही म्हणत, कुठली गोष्ट कुठली सांगत, परंतु ऍक्च्युली तो कलर आला का बरं किंवा कुठून आला याचा अभ्यास करायसाठी सायंटिस्टनं त्यातलं वॉटर, त्या लेक मधलं वॉटर, त्या सरोवरातलं वॉटर घेऊन गेले, आणि घेऊन गेल्यावर त्याचं पहिल्यांदा प्रॉपर सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन केलं की नेमकं पहिलेच्या पाण्यानुसार आताच्या पाण्यात काय फरक पडला, जेणेकरून पहिलेपेक्षा आताचा कलर त्याचा चेंज झालेला आहे. एखाद्या कुठल्याही गोष्टीचं शोध घ्यायसाठी सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट त्याचं म्हणजे ऑब्झर्वेशन करणे. आपल्या आजूबाजूला असंख्य गोष्टी घडत असतात, त्या गोष्टी जर का मुळापर्यंत पोहोचायचं असेल, शेवटपर्यंत पोहोचायचं असेल, त्याचं कारण जर का जाणून घ्यायचं असेल तर त्याचं सगळ्यात पहिला पाया म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन करणे. आणि ते ऑब्झर्वेशन कसं असलं पाहिजे त्या आन्सर आहे सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन. मग सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन करून झालं तर नंतर काय? कंट्रोल एक्सपेरिमेंट. केलेल्या ऑब्झर्वेशनवर कंट्रोल एक्सपेरिमेंट करता आला पाहिजे. आता एक्सपेरिमेंट हा तर शब्द ठीक आहे, पण याच्यासमोर काय लावलेलं आहे तर कंट्रोल एक्सपेरिमेंट. मग या कंट्रोल एक्सपेरिमेंटचा अर्थ काय होते? कंट्रोल एक्सपेरिमेंट म्हणजे असा एक्सपेरिमेंट की जिच्यावर आपण कंट्रोल करू शकतो, ताबा ठेवू शकतो. कंट्रोल ठेवू शकतो, ताबा ठेवू शकतो म्हणजेच की ज्या एक्सपेरिमेंट आपण आपल्या इच्छेनुसार सुरू करू शकतो आणि आपल्या इच्छेनुसार बंद करू शकतो. मग सर सगळे एक्सपेरिमेंट असेच असतात? तर आन्सर आहे नाही, सगळे एक्सपेरिमेंट असे नसतात. कारण की सूर्यावर जे न्यूक्लिअर रिॲक्शन होते ते रिॲक्शन आपल्या हातात नाहीये. कारण की एक न्यूक्लिअर फुटला की त्याचे 2 बनतात, 2चे 4 बनतात, 4चे 16 बनतात, 16चे 64 बनतात. म्हणजे जो न्यूक्लिआय आतमधून फुटून राहिला ते न्यूक्लिआय म्हणजे अनकंट्रोल रिॲक्शन तिथं होत आहे, दॅट इज अनकंट्रोल एक्सपेरिमेंट तिथं होत आहे. तो एक्सपेरिमेंट आपण कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे सायन्सचा मध्ये जो अभ्यास करताना
एक्सपेरिमेंटचा अभ्यास करताना तो एक्सपेरिमेंट कसा असला पाहिजे, ते आन्सर आहे कंट्रोल एक्सपेरिमेंट असलं पाहिजे. परत एक्झाम्पल तेच की जे वॉटर लाल झालेलं वॉटर त्या लेक मधून घेऊन गेलेले आहे, त्या वॉटरवर नंतर काहीतरी एक्सपेरिमेंट केल्या गेल्या की नेमकं याचं पाणी गुलाबी का बरं झालंय. कारण की आतापर्यंत नाही कुठला खडक पडला, नाही अशी कोणती गोष्ट झाली की पूर्णच्या पूर्ण एवढ्या मोठ्या एरियातलं पाणी लाल होऊन जाईल म्हणून, कारण की तो काही पट्टा छोटा नाहीये. मग एवढं मोठं वॉटर जर का कलर चेंज करत असेल तर नक्कीच त्याच्यात कुठला तरी मेन प्रिन्सिपलच्या रिस्पेक्ट टू फरक व्हायला पाहिजे. आणि तो फरक कोणता होता ते शोधून काढण्यासाठी ऑब्झर्वेशन झाल्यावर तिच्यावर एक्सपेरिमेंट करणं आवश्यक आहे. म्हणून सायन्सला ऍक्च्युली सायन्सच्या ज्या सायंटिफिक मेथडच्या रिस्पेक्ट टू 7 स्टेप आहेत त्या आपण एका कुठल्या तरी एक्झाम्पलच्या रिस्पेक्ट टू समजून घ्यायचा प्रयत्न करतो. सायंटिफिक मेथडमध्ये सगळ्यात पहिला पॉईंट कोणता होता आपला, त्या आन्सर आहे सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन. दुसरा पॉईंट काय की ऑब्झर्वेशन झाल्यावर त्याचे रिस्पेक्ट टू एक्सपेरिमेंट करून पाहावे, कारण की ऑब्झर्वेशनचे रिस्पेक्ट टू आपल्याला काहीतरी रिझल्ट भेटते आणि तसाच रिझल्ट जर का आपल्या लॅबमध्ये भेटत असेल तर याचा अर्थ आपण केलेल्या ऑब्झर्वेशनच्या मागचं कारण आपल्याला समजू शकते. जसा सोडियम घेतलेला आहे, सोडियमचे छोटे छोटे खडक असतात, एकदम बारीक बारीक. आता ते छोटे छोटे पीस हे नेहमी केरोसिनच्या आतमध्ये डीप करून ठेवलेले असतात, रॉकेलच्या आतमध्ये. असं का बरं, कारण की जर का सोडियम आपण बाहेर काढला तर एअर मधल्या ऑक्सिजन सोबत त्याची रिॲक्शन होते आणि तो बर्न होते. आता ऍक्च्युली आपल्याला कधी समजलं की बा तो बाहेर काढला तर तो बर्न होत आहे, म्हणजे आग लागते सरळ सरळ. या आम्ही एक्सपेरिमेंट कॉलेज लाईफ मध्ये केलेले आहेत सगळे. आता हा कधीतरी एक्सपेरिमेंट केला गेला म्हणून समजलं की एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला की सोडियम हा जळून जाते. मग सोडियम ठेवायचा कुठं, मग सोडियम ठेवायसाठी आणखी काहीतरी एक्सपेरिमेंट केल्या गेले असतील आणि नंतर असं लक्षात आलं की सोडियम जर का केरोसिन मध्ये ठेवला तर तो बर्न होत नाही. म्हणजे अशा त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या ऑब्झर्वेशन करून किंवा एक्सपेरिमेंट करून आपण मांडू शकतो. तिसरा पॉईंट, कंट्रोल एक्सपेरिमेंट करून झालं की नंतर क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस केले जाते. आता क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिसचा अर्थ काय होते, एक्सपेरिमेंट करून राहिलो आपण, पण एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्याचं क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे नेमकं काय. जसं कन्सिडर करतो की मी एखाद्या शेतात 100 झाडं लावलेली आहेत आणि 100 झाडांपैकी मी 50 झाडाला एक कुठल्या तरी वेगळ्या प्रकारचं खत देतो आणि 50 झाडाला काहीतरी दुसऱ्या प्रकारचं खत देतो. म्हणजे जे कुठले 50 झाडं लावलेले असतील त्याला ए नावाचं खत दिलेलं आहे आणि जे कुठलं उरलेले 50 झाड असतील त्याला बी नावाचं खत दिलेलं आहे. मग आता जे मी खत देतो त्याच्यानुसार नेमकं खत वेगळं आहे, जमीन एकसारखी आहे पण तिच्यावर लावलेल्या झाडाला दिलेलं खत हे मात्र वेगवेगळं आहे. त्याच्यानं त्याचे येणारे रिझल्ट हे वेगवेगळे राहते. मग पहिल्या 50 झाडाच्या रिस्पेक्ट टू किती झाड जगले म्हणजे ते काय झाली क्वांटिटी, ते कुठला शब्द झाला आपला क्वांटिटी. आणि त्या झाडापैकी किती झाडं चांगल्या प्रकारे जगले ते झालेली आपली क्वालिटी. म्हणजे एक्सपेरिमेंट करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट हे त्याच्या कॉस्टवर असते. जेवढी कॉस्ट कमी तेवढा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल समजला जाते. हा ऍक्च्युली रूल आहे. रूल म्हटल्यापेक्षा किंवा आपली सर्वांची टेंडन्सी आहे की चीफ हे जेवढी प्राइस असेल तेवढं चांगलं. कारण की आपल्या इलेक्ट्रिसिटी जे आपल्या घरात येते ते जे तांब्याचे तार असतात त्याच्यापेक्षा चांगली कंडक्टिव्हिटी सिल्व्हरची असते, चांदीची. मग तर गव्हर्नमेंटने चांदीचे तार लावायला पाहिजे होते, पण असं होत नाही. का बरं, कारण की चांदी हे कॉस्टेबल आहे, महाग आहे. कशापेक्षा, तर तांब्यापेक्षा किंवा कॉपरपेक्षा. म्हणून हे ज्या गोष्टी खूप छोट्या छोट्या आहेत कशावर मॅटर करतात, ते आन्सर आहे त्याच्या कॉस्टवर. म्हणून क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस किती प्रमाणात आपल्याला भेटते हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे कमीत कमी खर्चाचा खत देऊन जास्तीत जास्त क्वालिटी आणि जास्तीत जास्त क्वांटिटी कशी वाढवता येईल हा आपण केलेला एक्सपेरिमेंट होता. पहिल्या 50 झाडावर नंतरच्या 50 झाडावर. किंवा आपण जर का पहिल्या उदाहरणावर गेलं
की लोणारचं पाणी जे लालसर का बरं पडलं, तर त्याच्यावर लालसर पळामागचं कारण होतं की त्यात बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलं होतं. मग आता नेमका कोणता बॅक्टेरिया आहे ते झाली त्याची क्वालिटी, आणि किती प्रमाणात त्या बॅक्टेरियाची वाढ झाली म्हणजे पाण्याचा कलर चेंज होते ते झाली त्याची क्वांटिटी. कारण की बॅक्टेरिया ते नसतीलच का, तर असं नाहीये, बॅक्टेरिया पहिलेही प्रेझेंट होते, परंतु ते बॅक्टेरिया एक विशिष्ट प्रकारचे होते, त्याचे काहीतरी वर्ग होतात, एक कुठला तरी त्याचा क्लास होता, ते बॅक्टेरिया म्हणजेच त्याची क्वालिटी झाली आहे. पण त्याची संख्या नेमकी किती पाण्यामध्ये किती वाढली म्हणजे कलर चेंज होते ते त्याची झाली आहे क्वांटिटी. हा झालाय सायन्टिफिक मेथडला तिसरा पॉईंट. या स्टेप बाय स्टेप सायन्सचा अभ्यास केला जाते. त्याच्या पुढे चौथा पॉईंट, दॅट इज मॅथमॅटिकल मॉडेलिंग. इट इज ऑल्सो कॉल्ड एज फॉर्म्युला. जो कुठला एक्सपेरिमेंट तुम्ही करता त्याला मोस्ट प्रोबॅबली 99% एक्सपेरिमेंटला स्वतःचे काहीतरी फॉर्म्युले असतात. मग ते फॉर्म्युले आहेत कशासाठी, तर जे कुठले एक्सपेरिमेंट तुम्ही करून ठेवलेले आहेत त्या एक्सपेरिमेंटचं बेसिक नॉलेज घेऊन त्याचा आन्सर काढायसाठी हे फॉर्म्युले यूज केल्या जातात. जसं ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण एक फॉर्म्युला शिकलो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स F इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन r स्क्वेअर. मग आता याच्यात क्वांटिटी किती दिसून राहिल्या, तर 4 क्वांटिटी आहेत, G कॅपिटल M स्मॉल m आणि स्मॉल r. मग या 4 क्वांटिटीला कशा प्रकारे अरेंज केलं म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणता येईल, तेही महत्वाची गोष्ट आहे. कारण की अशाच प्रकारचा फोर्स परत इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ही असते, विच इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन r square. That force is called as gravitational force which is denoted by Fg. That force is called as electrostatic force denoted by Fe. जे काम इथं Gच आहे, G स्टँड फॉर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, तेच काम इथं 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 आहे. दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट. इथं G युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, इथचा 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट. जे काम इथं मास आहे किंवा हाच फॉर्म्युला आपण m1 m2 असं लिहितो, म्हणजे G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. जे काम इथं मास आहे तेच काम इथं चार्ज करतात, Q स्टँड फॉर चार्ज. दोन मासचा प्रॉडक्ट आणि त्यामधला अंतर स्क्वेअर, अंतराचा स्क्वेअर, तसंच दोन चार्ज आणि त्या दोन चार्ज मधल्या अंतराचा स्क्वेअर. तिच्यामध्ये जो मॅथमॅटिकल फॉर्म्युला तयार झाला त्या मॅथमॅटिकल फॉर्म्युल्याच्या रिस्पेक्टिव्ह आपण यातला 5वा पॉईंट करू शकतो, म्हणजे प्रेडिक्शन. मॅथमॅटिकल मॉडेलिंगचं किंवा फॉर्म्युल्याचं नेमकं काम काय, तर प्रेडिक्शन करणे. प्रेडिक्शन म्हणजेच काय की आलेल्या आन्सरच्या रिस्पेक्टिव्ह हा किती प्रमाणात होऊ शकते, किती प्रमाणात गोष्टी घडून येऊ शकतात ते प्रेडिक्ट करणे. म्हणजे नेमकं जसं ग्रॅव्हिटेशन मध्ये तुम्ही वेगवेगळे फॉर्म्युले शिकले, त्याच फॉर्म्युल्यात एक फॉर्म्युला एस्केप व्हेलॉसिटीचा असेल, आणि त्या एस्केप व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यानुसार, कारण की आपण अर्थवर राहतो, अर्थच्या मासच्या रिस्पेक्ट टू एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला सॉल्व्ह केले जाते. अर्थवरून जर का कुठलाही ऑब्जेक्ट 11.2 किलोमीटर पर सेकंद या व्हेलॉसिटीने जर का सोडला तर तो ऑब्जेक्ट परत अर्थवर कधीच परत येत नाही. याचा अर्थ काय की एखाद्या कुठल्याही ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी 11.2 किलोमीटर पर सेकंद, याचा अर्थ एखाद्या ऑब्जेक्टनं एका सेकंदात 11 किलोमीटर एवढं अंतर जर का पार केलं असेल, एका सेकंदात 11.2 किलोमीटर एवढं जर का अंतर पार केलं असेल, तर तो ऑब्जेक्ट पृथ्वीवर कधीच परत येऊ शकत नाही. त्या व्हेलॉसिटीला काय म्हटलं जाते, एस्केप व्हेलॉसिटी. मग हे आलं कुठून, तर आपल्याला कुठला तरी फॉर्म्युला माहित होता आणि त्या फॉर्म्युला नंतर आपण व्हॅल्यू नंतर आपण नंतर ते प्रेडिक्ट केलेले. त्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू ऍड केल्या, त्याच्यावरून जे आन्सर आलं त्या आन्सरवरून आपण हे प्रेडिक्ट करू शकतो की 11.2 किलोमीटर पर सेकंडच्या रिस्पेक्ट जर का एखादा ऑब्जेक्ट फेकला तर तो ऑब्जेक्ट परत पृथ्वीवर कधीच परत येऊ शकत नाही, तो ग्रॅव्हिटेशनलची फील्ड सोडून युनिव्हर्स मध्ये एस्केप होऊन जाते. हा यूज आहे मॅथमॅटिकल मॉडेलिंग म्हणजेच फॉर्म्युल्याचा, की ज्याच्यावरून आपण प्रेडिक्ट करू शकतो. नंतर आणि शेवटचा पॉईंट, दॅट इज
व्हेरिफिकेशन और फॉल्सिफिकेशन. सगळ्यात शेवटचा पण जो काय सांगत आहे व्हेरिफिकेशन और फॉल्सिफिकेशन. व्हेरिफिकेशन और फॉल्सिफिकेशन म्हणजेच काय की आतापर्यंत केलेल्या सगळ्या गोष्टी ह्या तंतोतंत बसतात की नाही त्या व्हेरीफाय करून पाहणे, म्हणजे त्या बरोबर आहेत की चूक आहेत ते करून पाहणे. किंवा फॉल्सिफिकेशनचं जर का एखादी गोष्ट चुकेल असेल तर ते नंतर व्हेरीफाय करून करेक्ट करणे. हा झाला सायंटिफिक मधला सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट. कारण की बऱ्याचशा सायंटिस्टनं पहिल्यांदा ऑब्झर्वेशनच्या रिस्पेक्ट टू काहीतरी एक थेअरी मांडलेली असते, परंतु ते थेअरी करेक्ट असेलच असं नाही. म्हणून त्यासाठी सगळ्यात शेवटचा पॉईंट काय ते व्हेरिफिकेशन और फॉल्सिफिकेशन. याचा अर्थ सायन्समध्ये हे तुम्हाला मुभा आहे की जर का एखादी थेअरी मांडलेली असेल परंतु ते तंतोतंत तशी रिप्रेझेंट करत नसेल किंवा तसे आदेश पाळत नसेल तर त्या केसमध्ये ते थेअरी आपण व्हेरीफाय करू शकतो, परंतु ते व्हेरीफाय करायसाठी तुम्हाला प्रॉपर प्रूफ द्यावं लागते, प्रॉपर एक्सपेरिमेंट करून दाखवा लागेल, तर आणि तरच या गोष्टीचा कुठेतरी उपयोग होतो. याचा अर्थ एखादी जी थेअरी मांडल्या जाते किंवा एखादा जो एक्सपेरिमेंट तुमच्या बुकमध्ये दिलेला असतो तो सगळ्या या 6च्या 6 प्रोसिजर फॉलो करून दिलेला असते. त्यातलं सगळ्यात पहिलं बेसिक काय तो प्रत्येक गोष्टीचं ऑब्झर्वेशन हे नीट केलेलं असते. ऑब्झर्वेशन केल्यानंतर सायंटिफिक किंवा कंट्रोल एक्सपेरिमेंट केला जाते. कंट्रोल एक्सपेरिमेंट म्हणजे लॅबमध्ये जो एक्सपेरिमेंट केला जाते दॅट इज कॉल्ड एज कंट्रोल एक्सपेरिमेंट. कारण की लॅब मधले सगळे एक्सपेरिमेंट आपण कंट्रोल करू शकतो. तिसरा पॉईंट दॅट इज क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. मग केलेल्या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी हे किती प्रमाणात भेटते हे खूप जास्त महत्वाचं आहे. कारण की फक्त आणि फक्त क्वालिटी असून चालत नाही, तर आपल्याला क्वांटिटी आवश्यक आहे. क्वांटिटी म्हणजे किती नग किती पीस त्याचे तयार होतात किंवा किती प्रमाणात तयार होते ते झाली क्वांटिटी, आणि कशा प्रकारचं तयार होते ते झालेली आहे क्वालिटी. त्याच्यानंतर हे सगळं करून झाल्यावर याच्या प्रत्येकासाठी एक स्पेशल फॉर्म्युला. या फॉर्म्युल्याचा यूज काय की त्यात प्रॉपर व्हॅल्यू पुट करून आपण त्याचं प्रेडिक्शन करू शकतो. की पुढे जर का मला फक्त व्हॅल्यू दिल्या तर मी सांगू शकतो की मी इतक्या प्रमाणात जर का फोर्स अप्लाय केला तर हा ऑब्जेक्ट पृथ्वीपासून बाहेर चालला जाईल किंवा पृथ्वीच्या आतमध्ये राहील. एखाद्या सॅटेलाइट जेव्हा अर्थच्या भोवती रिव्हॉल्व होत आहे, जेव्हा सोडत आहे, तेव्हा त्याच्यासाठी वेगवेगळ्या व्हेलॉसिटी असतात. ऍक्च्युली 4 प्रकारे तो एक्सपेरिमेंट परफॉर्म केला जाते. सगळ्यात पहिली व्हेलॉसिटी इट इज कॉल्ड एज व्हर्टिकल व्हेलॉसिटी. थोडं शॉर्टकट मध्ये सांगतो, विच इज डिनोटेड बाय VH. पण सगळ्यात पहिली व्हेलॉसिटी व्हर्टिकल व्हेलॉसिटी, नंतर VH, नंतर VC. आता ह्या तिन्ही व्हेलॉसिटी झाल्या सगळ्यात शेवटी येते VE. V of V stand for vertical velocity, V of S stand for horizontal velocity, V of C stand for critical velocity आणि V of E stand for escape velocity. आता याचा अर्थ काय होते की एखाद्या ऑब्जेक्टला पृथ्वीच्या भोवती जर का फिरवायचं असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट पृथ्वीच्या भोवती फिरून राहिला, एखादा सॅटेलाइट पृथ्वीच्या भोवती फिरून राहिला, तर त्याच्याजवळ जेवढी व्हेलॉसिटी असते फिरायसाठी त्या व्हेलॉसिटीला म्हटलं जाते क्रिटिकल व्हेलॉसिटी. परंतु क्रिटिकल व्हेलॉसिटी जर का जास्त झाली, याचा अर्थ पहिलेपेक्षा स्पीड जर का जास्त झाला, खूप जोरात जर का फिरत असेल, तर तो ऑब्जेक्ट पृथ्वीला सोडून बाहेर चालला जाईल, त्या व्हेलॉसिटीला म्हटलं जाते एस्केप व्हेलॉसिटी. परंतु हे जर का अर्थ कन्सिडर केलेली आहे, अर्थ पासून मला सॅटेलाइट रिव्हॉल्व करायचं आहे, तर सॅटेलाइट रिव्हॉल्व करायसाठी सगळ्यात पहिले अर्थच्या सरफेस वरून सॅटेलाइट एका पर्टिक्युलर हाईटवर सोडावं लागेल. म्हणजे हे कुठली व्हेलॉसिटी कन्सिडर करत आहोत तर V of V स्टँड फॉर व्हर्टिकल व्हेलॉसिटी. जे सरळ पाठवतो आपण एखाद्या सॅटेलाइटला त्याला कुठली व्हेलॉसिटी म्हटलं जातं व्हर्टिकल. मग आपल्याला सॅटेलाइट फक्त सरळच पाठवायचा आहे का, त्या आन्सर हा पृथ्वीच्या भोवती फिरला पाहिजे. जर का पृथ्वीच्या भोवती फिरायचं असेल त्याला काहीतरी डायरेक्शन चेंज करायला लागणार आहे. जे डायरेक्शन चेंज करतो दॅट इज कॉल्ड एज हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. आणि हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जर का प्रॉपर असली तर आपला सॅटेलाइट याच्या भोवती रिव्हॉल्व होत आहे, ते झाली आपली क्रिटिकल व्हेलॉसिटी. पण हे जर का जास्त झाली तर अर्थची ग्रॅव्हिटेशनल फील्ड सोडून तो बाहेर चालला जाईल, दॅट इज कॉल्ड एज एस्केप व्हेलॉसिटी. मग आता नेमकी व्हेलॉसिटी किती दिली म्हणजे आपलं सॅटेलाइट अर्थच्या भोवती रिव्हॉल्व होऊ शकते, हे सगळं आपण जागेवर बसून सांगू शकतो. का बरं? कारण की आपल्याजवळ एक प्रॉपर फॉर्म्युला आहे.
सॅटेलाइटचं असणार फक्त वेट माहीत पाहिजे, किंवा त्याची जो स्पीड देणार आहोत कोण्या व्हेलॉसिटी बनून सगळ्यात पहिले दिलेली व्हेलॉसिटी व्हर्टिकल व्हेलॉसिटी नंतर आपण कन्वर्ट कशात करत आहोत त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीमध्ये. जर का प्रॉपर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी दिल्या गेली तर तो बरोबर फिरते, आणि जर का हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जास्त दिल्या गेली तर तो अर्थची ग्रॅव्हिटेशनल फील्ड सोडून जाते. म्हणजेच हे आपण फॉर्म्युल्यावरून नंतर प्रिडिक्ट करू शकतो. पण हे जर का सगळे जो एक्सप्लेन केलेला आहे हा जर का कुठेतरी फॉलो करत नसेल, रूल फॉलो करत नसेल किंवा तंतोतंत तसा बसत नसेल तर तो एक वेळ व्हेरीफाय केला जाते, आणि जे चुकेल असेल ते नंतर परत करेक्ट केल्या जाते. म्हणून सगळ्यात शेवटचा पॉईंट कुठला आहे तर व्हेरिफिकेशन ऑफ फॉल्सिफिकेशन. अशा प्रकारे एखादी कुठली थेरी आपल्या समोर मांडली जाते किंवा अभ्यासली जाते. दॅट इज कॉल्ड एज सायंटिफिक मेथड. अशा प्रकारे ऍक्च्युली सायन्सचा अभ्यास केले जाते. हे कुठल्याही प्रकारची कल्पना नाहीये, कुठल्याही प्रकारची अनाधुंद कहाणी नाहीये. याच्या मागं खूप सारा रिसर्च करून ज्या गोष्टी मांडल्या जातात, म्हणूनच सायन्सला एक ऑर्गनाइज नॉलेज म्हटलं जाते. ऑर्गनाइज म्हणजे ते नॉलेज कसं आहे ते सिस्टमॅटिक नॉलेज आहे. स्टेप बाय स्टेप अभ्यास करून मांडलेला ते थेरी असते. सो सायन्स इज कॉल्ड एज ऑर्गनाइज नॉलेज. जे सोप्यात सोपी डेफिनेशन तुम्हाला सांगितली त्या डेफिनेशनच्या मागं काय काय आहे ते सगळ्या गोष्टी इथे एक्सप्लेन केल्या. पुढच्या लेक्चरमध्ये याच्या पुढचा आणखी एक नवीन टॉपिक घेऊ. तोपर्यंत थँक्यू.